आता वाजले सकाळचे 4:30 वाजलेत. मुलींची शाळा सुरू झाली म्हणजे खर्च वाढणारच. काय वाढणार? वह्या, पुस्तकं, दप्तर, बस भाडे, शाळेची फी. म्हणून आज सकाळी लवकर उठलो, रिक्षा काढली, देवाचं दर्शन केलं. चला म्हणलं सकाळ सकाळी गाडी काढत, कारण सकाळ सकाळी भाडे असतात, त्यामुळे लोक जास्त कुणी गाड्या सकाळ सकाळी काढत नाही. चला म्हणलं सकाळ सकाळच्या भाडे मारता येईल. नवीन दिवस, नवीन प्रवास आणि नवीन आठवणीची सुरुवात. सकाळी लवकर गाडी काढली, रस्ते शांत होते. मनात एकच इच्छा होती की आपले मोठे स्वप्न आपल्या मुलींना शिकविणे. तर आजचा प्रवास कुठं आपल्याला नेणार, कुठल्या ठिकाणी फिरवणार हे आपल्याला कळलं. कारण की आता जस्ट मी ओला उबेर सुरू केलंय. 2-3 भाडे वाजले होते, पण जास्त किलोमीटरचे होते. कुठं 2.5 किलोमीटर आणलं, 5 किलोमीटर आणलं. चला आता बघू पुढचं काय होतं ते आपल्याला. तर आता बघा टाइम बघा मित्रांनो, आता वाजलेत 5. अर्धा तास झाली मी थांबलोय, पण अजून काय मला एक पण ट्रिप वाजली नाही. वाजत कुठल्या कमीत कमी 5 किलोमीटर 4 किलोमीटर आणायचं, नंतर त्यांना सोडायचं. म्हणजे हे आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. आपल्या ट्रिप कुठल्या परवडत्यात जे आपल्या 1 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या वेट करायचं 1.5 किलोमीटरला समजा सकाळ सकाळी असेल तर त्या ट्रिप आपल्याला परवडतात. हे बघा रोडला सध्या कुणीच नाही, मी एकटाच उभा आहे. पॅसेंजर आलता, मला जायचं आपल्याला. तर नमस्कार मंडळी, पहिली ट्रिप भेटायला मला कमीत कमी 1 तास लागला बरं का. प्रायव्हेट भाडं होतं एक चिंचोड स्टेशनचं, त्यांना सोडलं, पण तिथून पुढं ट्रिप वाजायला 1 तास लागला. तर आता फायनली आलो आहे कुठं ताथोडी साईडला. हे बघा तुम्हाला दिसतंय सिमेंटचं जंगल कसं आहे का नाही, सिमेंट जंगल. तर आता ओलावर 2-3 ट्रिपा वाढल्या होत्या मी याच्या आधीवर, म्हणजे इकडं रोडला, पण त्या दिसतात आणि गायब होतात. बघूत आता भेटली चांगलीच ओलावर, नाही तर मग आपला आहेच रॅपिडो आणि उबेर. तर मंडळी कुठं होतं, तळवडे साईडला होतं. तळवड्यातून वाढली डायरेक्ट कुठाले साने चौक साईडली. आणि साने चौकात मला यायचंच होतं का, कारण की मित्राची गाडी चालू आहे नाही. सकाळी तो पण किती 4:30 वाजता उठला आहे, तेव्हापासून झोटं गाडी चालू आहे ना. तर त्याला म्हटलं मी भाडं पडले की नक्कीच तुला भेटायला येतो म्हणलो, आणि काय गाडीचा प्रॉब्लेम असेल ते आपण बघूत म्हणलो आल्यानंतर. ठीक आहे म्हणलं, चालते म्हणला. तर म्हणतात ना, ज्या इच्छा होती आपली जायची, बरोबर आपल्याला मार्ग तिकडे नेतो, बरोबर आहे ना. तर आता जातो त्याकडून, बघतो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवतो मी. तर बघा मित्रांनो, बिल्डिंग आहे इथं, आणि या साईडला बघा विहीर आहे एक. कसं पाणी चाललं विहिरीच्या बाहेर, आहे की नाही. तर आता निघालो इथून मित्राकडं, जाऊ लगेच काय प्रॉब्लेम त्या बघूत आपण. तर बघा मित्रांनो, इकडं अजून शेती करतात लोक. खरंच मित्रांनो, शेती ही विकण्यासाठी नसते. बरेच जण म्हणतात शेती ही विकण्यासाठी नसते, शेती करण्यासाठी असते, बरोबर. अजून विहीर आहे बघा, इथे जुनी विहीर आहे भरपूर. आता मध्ये रस्ता नाही जायला ना, तर गेलो असतो. तर चला मित्रांनो, आता जाऊ त्याकडे, मित्राकडे भेटूत. सकाळी 4 वाजता मित्राचा फोन आला की मला म्हणला गाडी चालू आहे नाही. त्याला म्हणलं माझी ट्रिप जर पडली तर मी नक्की आवर्जून येईन म्हणलो. तोपर्यंत जेवढा प्रयत्न होईल तू चालू करण्याचा प्रयत्न कर. पण फायनल त्याला चालू झाली नाही, शेवटी मला यावंच लागलं. बॅटरीचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी काय चालू होत नव्हती. माझ्या गाडीची बॅटरी काढली फायनली, मग हिला लावली. बॅटरी लावल्यानंतर मग आम्ही काय केलं, बॅटरी काढण्याचा प्रयत्न केला, पण बॅटरी काय निघली नाही, गाडी लगेच बंद पडत होती. मग गाडी पेट्रोलवर टाकली, माझ्या बॅटरीवर स्टार्ट मारली, मग स्विच वायर काढलं, वायर काढून बघितलं, मग बॅटरी पण गाडी का बंद झाली नाही. पटकन ती बॅटरी काढली माझ्या गाडीची, मग हाय ती बॅटरी लावून टाकली लगेच. मग पेट्रोलवर कमी कमी 10 ते 15 मिनटं गाडी चालू ठेवली, मग चार्जिंग झाली, मग CNGवर टाकून आम्ही स्टार्ट केली. तर भाऊ सकाळ सकाळी नाराज झाला, कारण की सकाळ सकाळी काय धंदा 4 वाजता उठला होता माणूस, पण का सगळं गणितच बिघडलं त्याचं. आता लय वेळ झाला, आता बघू निघायचं आता आम्हाला. आता कपडे घाला आणि तू पण निघा आता. मी पण निघतो लगेच आता. चला आता बघू कुठाले ट्रिपा पडतात आपल्याला. ते जीवन म्हणले की संघर्ष येतो, कष्ट येतं, मेहनत येते, आणि प्रॉब्लेम तर येतच असतात. जसा आज माझ्या मित्रासोबत प्रॉब्लेम आला, गेलो गाडी ओके केली, चालू केली. मग त्याला म्हणलं यार गॅस कमी झाला आहे म्हणलं. मग ते मला समोर पण बैठ जा म्हणला, गॅस भरत येतो तुला ट्रिप भाडं भेटेल. गॅस भरला की नाही भरला, तेवढा डायरेक्ट वाढली काळेवाडी फाटा. नात करते. आता काळेवाडी फाट्याला आलोय, थांबलो इथं. पण एक प्रॉब्लेम मला वेळच लागत नाही, हे ओलाच्या ट्रिप हातीच लागत नाही राव. काय होतं काय नाही का कळतच नाही.
हे ओलामध्ये एवढा स्कॅम चाललाय ना बेकार. 2-2, 3-3 ॲप वापरावं लागते तेव्हा कुठं ओलाच्या ट्रिपा भेटतात. तुम्ही समजा 300 रुपयाची जर ट्रिप सेट केली ओलावर, तुम्हाला 300च पडणार. 200 केली 200च पडणार, म्हणजे प्लस मायनस. त्या ॲप वापरण्यासाठी 400 रुपये आणि ओलाचे रोजचे 25 रुपये. अवघड आहे राव. पण म्हणतात लोक धंदा आहे त्याच्यावर आहे त्यावर. पण चाललंय आपलं सुख समाधानी यातच चांगलं मालाचं आहे. आता दुसरं काय नाही. आणि काही काही ॲप असत नाही मित्रांनो, काय सांगतं डायरेक्ट वॉर्निंग देतो त्याने की हे ॲप मोबाईलवर डाउनलोड करू नका, तुमचा डाटा हॅक होऊ शकतो. तरी लोक काय बघत नाही. घ्या ट्रिपा पडतात ना, घ्या ट्रिपा भेटण्यासाठी लोक काही करू शकतात. भरोसा नाही आजकाल. तर चला आता बघू तिथून आपल्याला कुठलं भाडं लागते ते. काही वेळेला फाटाला आल्यानंतर थोडं थांबलो, पण ट्रिपच वाजणार. काय करत मग पुढं आलो. कुठं वाकड साईडला ब्रिजच्या पुढं आल्यानंतर तिथं लय वेळ थांबलो. तिथून ट्रिपा वाजणार. अरे बापरे म्हणलं आज अवघडच म्हणलं राव. एका जागावर अर्धा तास थांबल्यानंतर कसं होणार, बरोबर आहे ना. मग वाजले हिंजवडी. हिंजवडीमध्ये आलो आता. आपले सर्कल नाही का, हिंजवडी सर्कल, त्या साईडला आलो आहे आता. ओलावर वाजले होते पुणे स्टेशन, पण काय भेटली नाही. पुणे स्टेशन जायला इच्छा पण आहे आपली. आता बघू. तर मित्रांनो कुठं होतो, हिंजवडीतून डायरेक्ट कुठली वाजली, कोंडवा. बघाच तुम्हाला किती भाडं झालं मीटरवर आणि ॲपवर. चला बघू. ॲपवर झाले 454 आणि मीटरवर बघा किती झाले. अरे या सॉरी बरं का, लक्षात राहिलं नाही. तर मीटरवर भाडं झालं तर बघा 527 रुपये. चला मंडळी, सकाळी उठल्यापासून प्रवास चालू आहे. 4 वाजल्यापासून इकडं पळ तिकडं पळ. आता आज चाललो आहे घरी. बाद झालं आता, किती वाटलं 8:30 पावणे 9 झाले. 2 वाजता बाद झाला. आता काही अंग दुखा लागले. आता घरी जातो आणि बायकोनं आता काय स्वयंपाक केला ते बघा लागणार. मस्तपैकी जेवण करतो आणि कलटे मारतो. आता तर मस्तपैकी आंबे घेतले जातात घरच्यांना खायला. तोतापुरी आंबा खाऊन बघायला. काय आहे अगं, खाई काय पडदा आलाय सगळं चालू. ओ माय गॉड, काय आहे आज. हॅपी फादर्स डे. सकाळची सुरुवात जरी कष्टाने गेली, थोडी निराश झाल्या, ट्रिपा पडल्या नाही काय नाही, पण घरी आल्यानंतर आनंद साजरा करतोय. कारण की मुलींनी आता फादर्स डे साजरा करायला माझ्यासोबत. कधी आयुष्यात आम्ही केलं नाही. चला बाय करा, बाय करा. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आता आमचा सकाळपासून केलेला संघर्ष आणि संध्याकाळचा आनंद दोन्ही मिळून आनंद झाला. बाय करा मला. हॅपी फादर्स डे. ओ माय गॉड, थँक्यू. हा घ्या पटकन, कट करा ना आवरा. ते कापू का हे कापू. दोन्ही कापा. सर साईड सर. देवनी बनवलाय स्पेशल ढोकळा. ढोकळा. हा देऊ ना पुढे चार की देऊ. यस खाणारे मला पाणी गोळा करायचं. पप्पाचा असा